भंडारा शहर में डिज्नीलैंड मेले का शुभारंभ। भंडारा की जनता के लिए मनोरंजन हेतु फिर से एक बार डिज्नीलैंड मेला राजीव गांधी चौक गणेश हाई स्कूल ग्राउंड में विविध झूलों के साथ जैसे ब्रेक डांस, आकाश झूला, ड्रैगन ट्रेन, नाव झूला, बच्चों के लिए एक से बढ़कर एक झूले। तो देर ना करे जाए, डिज्नीलैंड मेला शाम 6 बजे से रात 10 तक गणेश हाई स्कूल ग्राउंड में राजीव गांधी चौक भंडारा। जिल्ह्यात उन्हाळी धान पिकाला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रबी हंगामात मक्याची लागवड केली आहे। मात्र शनिवारी रात्री गारपिटीसह वादळी पावसाने मका पीक जमीनदोस्त केला आहे। त्यामुळे पिकावर केलेला खर्च व होणारा उत्पन्न बुडाल्याने मका उत्पादक आता हवालदिल झाला आहे। मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात उन्हाळी धान पिकाला फाटा देत मक्याचा पेरा वाढलेला आहे। मात्र शनिवारी रात्री अचानक आलेल्या गारपिटीसह वादळी वाऱ्याने कणीस भरलेले मक्याचे पीक जमीनदोस्त झाल्याचे चित्र भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील जेवनाडा परिसरात बघायला मिळत आहे। साधारण नोव्हेंबर महिन्यात लागवड केलेला मका पिकावर शेतकऱ्यांची उत्तम नियोजन करत चांगला खर्च केला, त्यामुळे पीकही जोरदार आले। सध्या मक्याच्या कणसाला दाणे भरण्याची प्रक्रिया सुरू होती, त्यामुळे शेतकरी खुश होते। मात्र अचानक अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वारा आल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे। माझे नाव दयाराम तानबाजी भुते, राहणार जेवनाळा। माझी शेतजमीन खैरी शिवारमध्ये आहे। ह्या वर्षी मी 4 एकराला मका लावला। मका परिपूर्ण कणसा लागले आणि ते आज रात्रीला पाऊस आल्यामुळे पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे। त्यामुळे माझे अतोनात पूर्ण 100% नुकसान झालेले आहे। तरी शासनाने पंचनामे करून शनी आम्हाला नुकसान भरपाई मिळवून द्यावे हीच विनंती आहे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।